स्वागत आहे सर्वांचं मेड सिंपल चॅनलमध्ये. जसं की आपण ठरवलं होतं रविवारी आपण भेटण्याचा प्रयत्न करत जाऊ. तर आजच्या रविवारी आपण विषय घेऊन येतो आहे की पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला सामोर जात असतो तेव्हा कन्सिस्टन्सीचं महत्त्व किती असतं याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. कन्सिस्टन्सी म्हटलं की आपल्याला रिसेंट पास्टमधला एक मूवी आठवतो, तो म्हणजे माउंटेन मॅन, मांजी मूवी. तर मांजीची स्टोरी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच असेल. तर एक माणूस एकट्या स्वतःच्या जीवावर एवढा मोठा डोंगर कोरून त्यामधून रस्ता करू शकतो, याला एक आणि एकमेव जी गोष्ट कारणीभूत होती ती म्हणजे कन्सिस्टन्सी. भलेही त्या माणसानं रोज खूप मोठं काम केलेलं नसेल, भलेही त्याच्याकडं बरेचशा हत्यारं नसतील, JCB नसेल, काही नसेल, पण एक हातोडा, एक माणूस मारणारे रोजचे लाखो घाव त्या दगडावर पडायचे आणि त्या दगडाचे तुकडे व्हायचे. शेवटी एवढ्या मोठ्या त्या डोंगराला आणि एवढ्या मोठ्या अडचणीलाही नांगी टाकावी लागली. त्याचं कारण म्हणजे होतं कन्सिस्टन्सी. तर जेव्हा आपण कन्सिस्टन्सीबद्दल बोलतो तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची आहे हे तुम्हा सर्वांनाही माहीतच आहे. याचे वेगळे एक उदाहरण देतो की एक महाराष्ट्रातला विद्यार्थी UPSCची तयारी सुरू करतो. पहिल्या अटेम्प्टला इंटरव्ह्यू देतो, सिलेक्शन होत नाही. परत तयारी करतो, दुसऱ्या अटेम्प्टला परत इंटरव्ह्यू देतो, सिलेक्शन होत नाही. तिसऱ्या अटेम्प्टला प्रिलिम्स उडते. चौथ्या अटेम्प्टला मेन्स देतो, इंटरव्ह्यूचा कॉलच येत नाही. पाचव्या अटेम्प्टला त्या माणसाला, त्या विद्यार्थ्याला UPSCची तयारी करत असताना IAS मिळतं. तर हे का शक्य झालं? त्या विद्यार्थ्याने कन्सिस्टंटली फक्त एक आणि एकच फोकस केलं होतं की मला UPSC करायचं आहे आणि मी UPSCच करत राहणार आहे, राईट. पण आता यामध्ये एक गोष्ट पुढे जाऊन जी आपल्याला विचार करण्यासारखी आहे की मग किती दिवस कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. कन्सिस्टन्सी तर बरोबर आहे, मग 10-10 वर्ष अभ्यास करायचा का? अर्थातच नाही. आपण याच्या आधीही पण बोललो होतो की 2 अटेम्प्ट तुम्ही चांगले दिल्यानंतर तुमच्या बरोबर लक्षात येतं की तुमची कॅपॅबिलिटी काय आहे. मग ती कॅपॅबिलिटी बघून आपल्याला निर्णय घ्यायला लागतो की मला रायटिंग स्किल चांगलं आहे का, मग मी UPSC करू शकतो का. मग रायटिंग स्किल जमत नाही, मग मी MPSC प्रयत्न करू का. ऑब्जेक्टिव्ह स्किल माझं चांगलं आहे, मग राज्यसेवा करायला काही हरकत नाही. किंवा माझी जी आवड असेल. पहिली गोष्ट असते की तुमची कन्सिस्टन्सी अभ्यासातली. दुसरी गोष्ट तुमची कॅपॅबिलिटी कुठल्या एक्झामसाठी, तुमचा ॲप्टिट्यूड कुठल्या परीक्षेसाठी चांगला. या दोघी गोष्टींना सांगड घालून आपल्याला कन्सिस्टंटली कमीत कमी 2 वर्ष तरी अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट येऊ शकतो. बघा, आजच एक आपले यूट्यूबचेच विद्यार्थी आहेत, त्यांचा फोन आला होता, ओंकार म्हणून. OBC मधून 428 स्कोअर आहे त्यांचा. राज्यसेवेमधून अपेक्षा करूया की त्यांना क्लास 1च मिळेल. तर त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्स फेल झाली. राज्यसेवेचा पहिला अटेम्प्ट होता, प्रिलिम्स फेल झालो. 1.5 मार्कानं प्रिलिम्स गेली. मी एवढा व्हायबल झालो, म्हणजे मी कंबाईनची तयारी करायला लागलो. मला PSI कधी करायचं नव्हतं तरी मी PSIच्याच मागे लागलो. त्याच्यानंतर मग मी STIचा फॉर्म भरला. आता जी तुम्ही सर्वांनी दिलेली STI आहे, सगळेजण जे आतुरतेनं वाट बघतायत रिझल्टची, त्या STI मध्ये त्यांना 53.5 मार्क आहेत, राईट. म्हणजे तिथेही प्रिलिम्स क्लिअर होईल. आणि मग मला त्यांचा पहिलाच प्रश्न होता की सर मी प्रिलिम्स कंटिन्यू करू. युट्यूबवर कमेंट पण आहे बघा तुम्ही, त्यांनी विचारलेलं आहे की मी STI कंटिन्यू करू की फक्त राज्यसेवा इंटरव्ह्यूची तयारी करू. म्हणजे ही परिस्थिती त्यांच्यामध्ये आली होती की मला काय केलं पाहिजे, म्हणजे आता काय होईल माझं, काय खरं नाही वगैरे. आणि मग त्यांनी मला असं सांगितलं की मी तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि मला खरंच एक प्रेरणा मिळत गेली. आणि मग मी फक्त राज्यसेवा केलं. आपण मला वाटतं एक 6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, CDPO करावं की राज्यसेवा करावं की कंबाईन करावं. त्याच्यानंतर परत 2-3 व्हिडिओमध्ये पण मी कन्सिस्टंटली बोललो, एकच परीक्षा फोकस करा, एकच सर्व्हिसवर लक्ष द्या आणि त्याच परीक्षेसाठी अभ्यास करा. यश हे निश्चित मिळतं, थोडासा वेळ कधी कधी लागू शकतो. त्यांनी नेमकं तेच केलं. आणि मला सुरुवातीला असं वाटलं की त्यांनी मला मेसेज पण केला की सर तुमच्या व्हिडिओचा खूप फायदा झाला वगैरे. मला असं वाटलं की सहज काहीतरी आता बोलण्यासाठी मला बरेच असे मेसेज आले राज्यसेवा मेन झाल्यानंतर की तुमच्या व्हिडिओचा खरंच फायदा झाला, धन्यवाद वगैरे. म्हटलं हे काही नॉर्मली सगळेजण बोलतच असतात. पण त्यांनी जेव्हा फोनवर मला जवळपास 1 तास आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं की नाही सर, खरंच मी ग्रामीण भागातून म्हणजे एकदम खेड्यातून तयारी करतोय. मला पहिलं असं वाटायचं की फक्त पुण्यातूनच माझी म्हणजे MPSCची तयारी करता येईल, आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं काही खरं नाही वगैरे, असा
बराचसा न्यूनगंड तयार झालेला होता. तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मला बरीचशी प्रेरणा मिळाली आणि मला असं एक कुठतरी मनात वाटायला लागले की नाही, मी पण करू शकतो. आणि मग त्यांनी कन्सिस्टंटली त्याच्यानंतर राज्यसेवेचा अभ्यास केला आणि 428 हा खरंच खूप चांगला स्कोर आहे. आणि मी परत त्यांना तेच सांगितलं की आता काही STI वगैरे करू नका, आरामात तुम्हाला राज्यसेवेतून पोस्ट मिळेल, तर परत पुढच्या येणार राज्यसेवेची तयारी करा, पाहिजे ती तुम्हाला सर्व्हिस नाही मिळाली तर. राईट. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कन्सिस्टंटली आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि एकच कुठल्याही परीक्षेवर फोकस केलं पाहिजे. मग लगेच ग्रुप सी आली की ग्रुप सीकडे टेक्निकल आली की टेक्निकल, ॲग्रिकल्चरची आली की ॲग्रिकल्चर, मग काही जणांनी तर आता आपल्या ग्रुपवर चर्चाही सुरू केली की मग दुसऱ्याही कुठल्या एक्झाम्स करता येतील का. यामध्ये काय होतं, प्रॉब्लेम काय, आत्ताचा प्रॉब्लेम काय, पूर्वी कसं होतं, पूर्वी असं असायचं की तुम्ही एक जनरल चांगला अभ्यास करून ठेवला की तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा, बऱ्यापैकी तुम्हाला यश मिळत राहायचं. तेव्हा कॉम्पिटिशन तेवढी नव्हती. आता काय झालंय, तुम्ही म्हणता की मी 3 महिने कंबाईन करतो, मग परत राज्यसेवेची आढळली की 2 महिने राज्यसेवा करतो. तुम्ही 3 महिन्यात कंबाईन काढणं, याला कॉम्पिटिटर्स कोण आहेत, वर्षभर फक्त कंबाईनचा अभ्यास करणारे कमीत कमी 10,000 मुलं तुम्हाला दिसतील. जर तुम्ही वर्षभर करणार नसाल तर दुसरं कोणीतरी वर्षभर करतंय आणि याच्यात काही वेगळं सांगायची गरजच नाही, त्यांना नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे. राईट. त्याच्यामुळं कुठलेही ॲटलिस्ट मी सांगितलं 1 वर्ष तरी एकच परीक्षेचा अभ्यास करा, भलेही त्यात तुमचे प्रिलिम्स नाही निघू दे, मेन्स नाही निघू दे, त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. त्या ॲनालिसिस करून परत त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि पुढच्या परीक्षेला सामोरं जा, निश्चित यश मिळणार आहे. राईट. आता दुसरी गोष्ट मला जी बोलण्यातून समोर आली की ग्रामीण भागातून तयारी करताना म्हणजे पुणे सोडून यश मिळणं खूप अवघड झालंय वगैरे, किंवा तो एक भीती मनामध्ये असते की पुण्यातले पोरं काय करतात, असं काहीही राहिलेलं नाहीये. आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत, रिटर्न असते तर कदाचित रायटिंग प्रॅक्टिससाठी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन, पण मला असं वाटतं की ऑब्जेक्टिव्हची तयारी करत असताना सध्याच्या सेट पॅटर्नमध्ये तुम्हाला पुण्यालाच जावं असं काही गरजेचं नाहीये. घरी बसूनही तुम्ही चांगली तयारी करू शकता, पण मात्र तिथे कन्सिस्टन्सी लागेल. नाही तर मग काहीतरी कोणाचा वाढदिवस येतो, काहीतरी घरी कार्यक्रमच निघतो, कोणाची तरी सुवासनीच निघतात, कोणाच तरी मसोबाचा नवसच येतो, मग तुम्ही तिकडे जातात. असं जर गावाकडे बसून करणार असाल तर अजिबात होणार नाही, मी सांगतो होणार नाही. हे तुम्हाला आता कन्सिस्टन्सी आणण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण थोडंसं शेवटी बोलूया. तर मला सांगण्याचं तात्पर्य होतं की तुम्ही गावाकडे राहून किंवा वेगळ्या भागात राहूनही तयारी करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार की ज्या गोष्टी कन्सिस्टन्सीनं करता येण्यासारख्या आहेत, म्हणजे की डेली टाइम टेबल वगैरे असेल, ह्या गोष्टी आपण नंतर बोलूया. मला एक वेगळा मुद्दा सांगायचा होता. हा मुद्दा सांगायचा होता की आता तसं काही राहिलेलं नाही, कारण बघा तुम्ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत, इव्हन बरेचसे क्लासेस तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करतात. मग फक्त पुण्यातच राहून अभ्यास केला पाहिजे असं गरजेचं नाहीये. आणि मी तर असं बघितलंय, मी 1-2 मित्रांनी मला शेअर केले व्हिडिओ, उस्मानाबादमध्ये किंवा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा, लातूरला जा किंवा तुम्ही परळीला जा, एवढ्या सुसज्ज आणि AC रिडिंग रूम्स, म्हणजे तुम्ही परभणीला पण बघा, तुम्ही परभणीला पण, नांदेडला पण एवढ्या चांगल्या रिडिंग रूम्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आता तोही प्रश्न राहिला नाही की वातावरण चांगलं असतं, बाकीचे अभ्यास करत असतात. तुम्ही सिरियसली करणार असाल तर कुठूनही परीक्षेची तयारी करू शकता आणि पास होऊ शकता. असे बरेचसे विद्यार्थी आपल्या समोर आहेत की ज्यांनी हे केले, करून दाखवले. त्यामुळे पहिले मनातली ती गोष्ट काढून टाका की माझं होत नाही आणि मी कसं करणार, गावाकडून तयारी करतोय वगैरे. दुसरी गोष्ट काय असते की जेव्हा केव्हा आपल्याला स्कोअर कमी येतो, आपले मार्क कमी येतात आणि कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांचे मार्क चांगले येतात, तेव्हा एक साधारण ह्युमन टेंडन्सी असते, इट इज क्वाईट नॉर्मल, की आपण स्वतःच्या ॲबिलिटीजवर डाऊट घ्यायला लागतो, आपण स्वतःच्या स्किल्सवर डाऊट घ्यायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की आता आपलं होणारच नाही, आपल्याच्यानं होणारच नाही. हे खूप नॉर्मल गोष्ट आहे. असं नसतं. एखाद्या परीक्षेमध्ये स्कोअर कमी आला किंवा एखाद्या परीक्षेमध्ये फार कमी मार्क आले याचा अर्थ तुम्हाला तुमच्यामध्ये ते नाहीच आहे असा होत नाही. आणि अभ्यासाच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आम्ही चर्चा करत असताना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्यांचा परत एक गोंधळ झाला थोडंसं. म्हणजे एन्सर्कलिंग करताना, गोळे भरताना एक 8 ते 10 रॉंग फिलअप करण्यात आले, तो एक नुकसान झालं. असं खूप जणांचं होत असतं. आता त्या 8-10 मार्काने त्यांचा स्कोअर चांगला आहे सोडून द्या, पण तोच जर स्कोअर बॉर्डरवर असता आणि त्या 8-10 मार्कामुळे एखादी पोस्ट गेली असती तर मग काय त्यांची कॅपॅबिलिटी नाही आहे का? अजिबात असं नाही आहे. त्यामुळे अभ्यासासोबत बाकीच्या ज्या गोष्टी असतात, आपण याच्यावर बरेचसे व्हिडिओ पण बोलवले की एक्झाम एक त्या तासामध्ये काय मेंटॅलिटी असायला पाहिजे, शेवटच्या दिवसात कसं प्रिपरेशन केलं पाहिजे. तर ते एक्झामचं जे टेम्परामेंट आहे, ज्याला आपण एक्झाम टेम्परामेंट म्हणतो, किंवा तो जो ॲटिट्यूड आहे एक्झाम मधला, तो पण असणं
असणं फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त अभ्यास केला तुम्ही पास होणार असं अजिबात कोरिलेशन नाहीये. अभ्यास करणारे 12-12 तास 10 तास अभ्यास करणारे, वर्षभर करणारे खूप सारे विद्यार्थी आहेत. ते का पास होत नाहीत त्याला बाकीचे पण खूप सारे रिझन्स आहेत, कारण आहेत. म्हणजे फक्त अभ्यास केला म्हणजे होणार आहे असं अजिबात नाहीये. मग ते एक्झामचं टेम्परामेंट असेल किंवा तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल किंवा आपल्याला ज्या गोष्टी करायच्यात, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठले क्वेश्चन पहिल्या राऊंडमध्ये घ्यायचे, दुसऱ्या राऊंड घ्यायचे, अटेम्प्ट करायचे, अटेम्प्ट नाही करायचे, त्यासाठीची मार्किंग असेल, OMR शीटवर एनसर्कलिंग करण्याची जी पद्धत असेल ती कशी ठेवायला पाहिजे, ज्याच्यानं माझ्या सिली मिस्टेक्स होणार नाहीत. मला 2 करायचं होतं पण ते चुकून 3 झालं, या गोष्टी होणार नाहीत. हा एक मार्क, ही एक गोष्ट तुम्हाला ती पहिल्यापासून आत्मसात करावी लागते. तुमच्या सवयीचा भाग झालेली पाहिजे, की तुमच्या हातात पेपर आला की कधी पण पहिला प्रश्न कधी सुरू नाही केला पाहिजे, 21वा किंवा 25वा प्रश्न सुरू केला पाहिजे, किंवा नवीन एखादा विषय किंवा तुमच्या आवडीचा विषय तुम्हाला ज्यात खूप जास्त कॉन्फिडन्स मिळतो, जसं जिओग्राफी असेल, काही लोकांचं करंट अफेअर्स असेल, काही लोकांचं इकॉनॉमी असेल, त्या सेक्शनपासून सुरू करायचं. मग तो एक काय म्हणतात त्याला, तो कॉन्फिडन्स समोर घेऊन डिफिकल्ट पार्टकडे जायचं. हे आपण सविस्तर चर्चा केलेलीच आहे, राईट. आता डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया आपण, की कन्सिस्टन्सी आणण्यासाठी काय काय करायला पाहिजे. 4-5 गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, एक टाइम टेबल बनवलं पाहिजे. टाइम टेबल म्हणजे काय, की आपल्याला फिक्स माहीत असलं पाहिजे की मला एका महिन्यामध्ये काय, म्हणजे एक एक्झाम आपण डोळ्यासमोर ठेवूया. फॉर एक्झाम्पल आता येणारी राज्यसेवा आपल्या डोळ्यासमोर आहे. मग 21 ऑगस्टला परीक्षा आहे ना, 21 ऑगस्टपर्यंत माझा प्लॅन रेडी असला पाहिजे, की मी कुठल्या आठवड्यात कुठले टॉपिक वाचणार आहे, मी कुठल्या दिवसामध्ये कुठले सब टॉपिक्स वाचणार आहे, मग कुठल्या दिवशी मी काय वाचणार आहे, मग त्या दिवसामध्ये मॉर्निंग सेशनमध्ये मी काय वाचणार आहे, आफ्टरनून सेशनमध्ये काय वाचणार आहे, किंवा इव्हिनिंग प्लस नाईट सेशनमध्ये मी काय करणार आहे, हे फिक्स असलं पाहिजे. म्हणजे काय होतं की आपल्याला ऑटोमॅटिक ते प्रेशर असतं, अरे माझं ते मागे राहून जाईल. मी जर आता चहाला गेलो, मित्रांसोबत गप्पा मारत बसलो की माझं झालं, मग ते कोळंबेचं माझं 3रा चॅप्टर संपणार नाही. मला तर काही करून 5 वाजेपर्यंत चहाच्या आधी संपवायचं आहे. मग मी तिथे जाऊन तो टॉपिक समोर. पहिली गोष्ट टाइम टेबल आणि शेड्यूल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय असली पाहिजे, तर ती असली पाहिजे डिस्ट्रॅक्शन्स पासून तुमची मुक्ती असली पाहिजे. डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे काय, खूप सारे डिस्ट्रॅक्शन. बघा आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सजेशनमध्ये परत एखादा व्हिडिओ येईल, तुम्ही त्याच्यावर क्लिक करणार, तो बघणार, परत पुढचा येणार, आणि तुम्ही सुरू केला होता की जस्ट काहीतरी लायटर मोमेंट म्हणून बघायचा, 5 वाजता सुरू केला, कधी 8 वाजले आणि कधी बाकीचे जेवायला चालले आपल्याला कळत नाही. हे डिस्ट्रॅक्शन्स व्हायला नको. हे झाली पहिलं डिस्ट्रॅक्शन. दुसरं गोष्ट, आपले मित्र किंवा रिडिंगमध्ये कोणतरी, किंवा प्रत्येक रिडिंगमध्ये एक नमुना असतो की ज्याला उठसूट काहीतरी चहा प्यायला जायचं, मग कोणाला तरी बोलवणार, चल चहा घेऊन येऊ, असं कुणी बोलवतंय ना आपण चाललोय, त्यानं होणार नाहीये. तिसरी गोष्ट, बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स असतील, जे लोक जॉब करत असतील त्यांचे डिस्ट्रॅक्शन्स वेगळे आहेत. जे लोक पर्टिक्युलरली महिला, ज्या गृहिणी आहेत, ज्यांचं घरकाम वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात, त्यांना येणारे बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स असतील, फॅमिलीमधले डिस्ट्रॅक्शन्स असतील, ते किती पद्धतीनं कसे कमी करायचे तो वेगळा विषय. त्यांनी ते मॅनेज करून कमी करता यायला पाहिजे. असं म्हणणार नाही मी की डिस्ट्रॅक्शनच नकोय, ते प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. डिस्ट्रॅक्शन नक्कीच असणार आहेत, पण ते कसे असले पाहिजे, म्हणजे रिडिंगमध्ये बसताना मोबाईल ऑफलाईन करून ठेवला पाहिजे, सरळ बॅगमध्येच टाकून ठेवला पाहिजे, आणि तुम्हाला जेव्हा बाहेर काढायचा तेव्हाच तुम्ही काढला पाहिजे. बघा, मोबाईलमध्ये तुम्ही ओढल्या नाही गेले पाहिजे, तुमच्या सोयीनं तुम्ही मोबाईल वापरला पाहिजे. स्मार्टफोनमध्ये थोडं स्मार्ट व्हायला पाहिजे, तरच त्याचा फायदा आहे, अदरवाईज त्याचं नुकसानच खूप जास्त आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट झाली, डिस्ट्रॅक्शन्स फार कमी असले पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की तुमच्या टाइम टेबलमध्ये एक थोडासा ब्रेक असला पाहिजे. म्हणजे तुम्ही टाइम टेबल असा नाही बनवला पाहिजे की दिवसातले 24 तासातले 14 तास मी फक्त अभ्यास करतोय, 12 तास अभ्यास करतोय. सायंटिफिकली प्रूव्ह आहे 8 तासाच्या वर प्रोडक्टिव्ह अभ्यास होऊ शकत नाही. म्हणजे नुसतं वाचत बसलंय त्याला अभ्यास म्हणत नाही आपण. किती आतमध्ये जातंय, आतमध्ये जाऊन त्याच्यावर प्रोसेसिंग किती होतंय, त्याचं ॲप्लिकेशन किती होतंय, आणि त्यातून आउटपुट किती मिळतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, 8 तासापेक्षा जास्त मॅक्झिमम वेळेला टाइमपासच होतो, राईट. त्याच्यामुळं प्रोडक्टिव्ह 8 तास जरी अभ्यास करत असाल, त्यामध्ये ब्रेक घेणं फार गरजेचं आहे. ते पोमोडोरो सेशन्स वगैरे मी तुम्हाला व्हिडिओची लिंक पण देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलंय, की वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कसा करावा, रिव्हिजन कशी करावी, ते व्हिडिओ बघून घ्या, ते फार उपयुक्त आहेत. आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचे चॅनलवरचे व्हिडिओ तेच आहेत, वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कसा करावा, रिव्हिजन कशी करावी. हे 2 व्हिडिओसारखे परत व्हिडिओ कुठलेच नाहीत असं मला वैयक्तिक मत आहे, राईट. मग ते थोडेसे ब्रेक्स असले पाहिजे. संडेला दुपारनंतर ब्रेक घेऊ शकता. संडेला बऱ्यापैकी लोक दुपारी मेसला जेवत नाहीत, किंवा जेवत असतील तर नॉनव्हेज वगैरे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सगळेजण. मग फुल जेवण झाल्यानंतर अभ्यासाचा मूड नसतो, काही प्रॉब्लेम नाही, सरळ ब्रेक घ्या. लॉंग टर्ममध्ये ते फायद्याचं असतं, त्यानं कन्सिस्टन्सी राहते. नाही तर काय होतं, तुम्ही अभ्यास करता करता मध्येच बोर होता, मग एखादा व्हिडिओ काढता, व्हिडिओ
बघता बघता 3-4 तास कसे निघून जातात कळत नाही. त्यापेक्षा दिवसामध्ये अर्धा तास 1 तास कुठला तरी असा ठेवा की तुम्ही जॉगिंग करताय, वॉकिंग करताय, फिजिकल एक्सरसाइजेस वगैरे करताय, राईट. तर तिसरी गोष्ट झाली आपली की तुम्ही ब्रेक्स घेतले पाहिजे. चौथी गोष्ट जी आहे ती अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. आता अकाउंटेबिलिटीसाठी मी एक तुम्हाला खूप चांगला उपक्रम सांगतो. म्हणजे मी स्वतः प्रोफेशनल मेंटरिंग करतोय, त्यातून समोर आलेल्या गोष्टी आहेत. आता मी स्टुडंट्सला काय सांगतो, माझ्या अंडर जे मेंटरिंगला असतात, की मला रोज तुम्ही एक काय म्हणतात त्याला डेली शेड्यूल अपलोड करायचा, की उद्या जे तर मी इकॉनॉमीमधले हे 2 चॅप्टर वाचणार आहे, करंट अफेअर्स एवढं करणार आहे, मी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहे, हे मला रोज टेलिग्रामला अपलोड करायचं. आणि दुसऱ्या दिवशी तिथं टिक करून दाखवायचं की सर हे माझं कंप्लीट झालं, हे झालं. एखादी गोष्ट नाही झाली तर त्याला कारण पण द्यायचं. जेव्हा आपण असं करतो आणि एखाद्याला सांगतो तेव्हा आपल्याला जनाची नाही थोडीशी तरी मनाची वाटते की तिथं कसं लिहू मी आता की सर 2 तास युट्यूबवर टाइमपास केला. त्याच्यामुळं हे तुमच्यावर एक प्रेशर येतं. आणि अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या एवढ्या महत्त्वाच्या असतात, त्यांना खूप कन्सिस्टन्सी वाढते. म्हणजे अकाउंटेबिलिटी कोणासोबत तरी ठेवा. एक काम करा, तुमच्या एक जवळच्या मित्रांचा 4-5 जणांचा एक ग्रुप करा आणि ग्रुपवर डेली प्रत्येकाचा टाकत जा की हा माझा उद्याचा हा टाइम टेबल आहे. मग रात्री झोपताना मी सांगतो की मी हे केलं, ते केलं, ते केलं. जे नाही केलं ते पण तुम्हाला सांगावं लागेल, का नाही केलं ते पण रिझन द्यावं लागेल. आणि परत 8 दिवसानंतर त्याला सगळं एकदा ग्लान्स करून बघा की मी किती गोष्टी बरोबर केल्यात आणि किती गोष्टीमध्ये टाइमपास केलाय. थोडी तरी मनाची वाटते. माणूस किती निर्लज्ज असला ना, थोडी तरी मनाची वाटते. याच्यामुळं खूप कन्सिस्टन्सीमध्ये फरक पडतो. आणि एक तुम्हाला काहीतरी डोळ्यासमोर तुमच्या ध्येय असतं, एक काहीतरी टार्गेट तुमच्या समोर राहतं, राईट. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मी सांगतो, अजून थोडं इन्सेंटिव्हाइज केलं पाहिजे स्वतःला. इन्सेंटिव्हाइज म्हणजे काय की 8 दिवस तुम्ही खूप चांगला अभ्यास केला, 6 दिवस किंवा काय 7 दिवस खूप चांगला अभ्यास केला, मग आता तुम्ही स्वतःला एक गिफ्ट दिलं पाहिजे. जे लोक अफोर्ड करू शकतात त्यांनी. आता ज्या लोकांना 8 दिवसानंतर गिफ्ट द्यायचे ते लोकांनी चला आज मी नॉनव्हेज खाणार, काय प्रॉब्लेम नाही, त्या दिवशी तुम्ही स्वतःला इन्सेंटिव्हाइज करता. काही लोक अफोर्ड करू शकतात, एक छान मूवी बघायला जा, थिएटरला जा किंवा मोबाईलवर बघा, कुठेही बघा, एक मूवी चांगला बघू शकता. त्यातल्यात कुठला मूवी बघायचा, प्रत्येक वेळेला मोटिवेशनल मूवी बघितला पाहिजे असं काही गरजेचं नाही. कधीतरी जाऊन KGF पण बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कधीतरी जाऊन तुम्ही आता मराठीमध्ये आलेला आनंदी गेवरचा पिक्चर पण बघू शकता, राईट. त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही, कुठलाही मूवी बघा, काही प्रॉब्लेम नाही. आणि असं नाही आहे, आणि हे सांगून करा, लोकांसमोर लाज बाळगू नका की मी पिक्चरला चाललोय. कोणीतरी म्हणेल की अभ्यास करायला आला की पिक्चर बघायला आला. मी पिक्चर बघायला आलोय कारण मी 8 दिवस 6 दिवस जेवढं ठरवलं त्या पद्धतीने मी अभ्यास केलाय आणि मी आता हे स्वतःला काहीतरी इन्सेंटिव्हाइज करतोय, स्वतःला काहीतरी उत्तेजित करण्यासाठी देतोय. छोटीशी गोष्ट आणि एक करू शकता की तुम्ही ठरवलंय की मला हे 2 तासात कंप्लीट करायचंय, 4 तासात कंप्लीट करायचं, कंप्लीट झालं, जाऊन मस्तपैकी एक बासुंदी चहा 10 रुपयाचा, काही प्रॉब्लेम नाही. स्वतःला इन्सेंटिव्हाइज पण करता आलं पाहिजे, राईट. किंवा मग तुम्ही ठरवा की आता मला माझं जे टार्गेट होतं आजचं कंप्लीट झालंय, मग आता मी स्वतःला मोकळं सोडून देणार, 1 तास बरोबर मी युट्यूबवर टाइमपासचे व्हिडिओ बघणार, कॉमेडी बघणार, व्हॉटएव्हर. पण हे मात्र जास्त व्हायला नको. याच्यामध्ये काय होतं की एकदा तुम्ही याच्यात गुंतले की कधी बाहेर पडता हे तुम्हाला, म्हणजे कधी बाहेर पडायचं हे तुम्हाला नक्की कळत नाही. त्यामुळे टाइम लावून केलं पाहिजे. मोबाईलवर काही गोष्टी सर्च करायच्यात तर बरोबर ते टाइम लावून केलं पाहिजे की मला दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये मी नेटवर ह्या गोष्टी सर्च करणार. त्या गोष्टींची नोट असली पाहिजे, 1, 2, 3 HRD मधला हा चॅप्टर आहे, त्यातला हा टॉपिक मला नेटवर सर्च करायचा आहे. कंबाईनसाठी लागणार करंट अफेअर्स, ही न्यूज महत्त्वाची होती, त्यातल्या 2 गोष्टी अजून मला काढून ठेवायच्या, त्या 2 गोष्टी. तर असं तुमचं रेडीमेड असलं पाहिजे. एक नोट तुमच्याकडे, कधी छोटी डायरी तुम्ही कॅरी करू शकता, राईट. तर ह्या गोष्टी जर तुम्ही नक्की फॉलो केल्या तर मला असं वाटतं की नक्कीच थोडीशी कन्सिस्टन्सी कुठेतरी येईल. आणि या कन्सिस्टन्सी नंतर तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल की तुमचा एक कॉन्फिडन्स कसा वाढतोय की मी ठरवलंय ते करतोय, मी करू शकतोय. हा कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेला कॉन्फिडेंटली सामोरं जाता, कसं असतं जेव्हा बॅट्समन फॉर्ममध्ये असतो ना तेव्हा म्हणजे एकदम यॉर्कर बॉलला 6 जातो, पण जेव्हा बॅड पॅच चालू असतो ना व्हाईट बॉलला विकेट पडते, राईट. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आणण्यासाठी कन्सिस्टन्सीवर फोकस करा. आणि जेव्हा हा कॉन्फिडन्स येईल तेव्हा परीक्षेला सामोरं जा. मला वाटतं कुठलीही परीक्षा फेल तुम्ही होणारच नाहीत, राईट. तर थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.